जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। संत अल्फॉन्सो स्कूल हेरले येथील विद्यार्थ्यांची हेरले येथे क्षेत्र भेट। संत अल्फॉन्सो स्कूल विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून ग्रामपंचायत व पोस्ट ऑफिसचे कार्य प्रत्यक्षदर्शी पाहिले। माननीय मॅनेजर फादर बीजी एलेक्स, माननीय प्रिन्सिपल फादर सुबिन मार्टिन, विषय शिक्षक माननीय फादर जोबेन यांच्या मार्गदर्शनाखाली या क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते। नियोजनाप्रमाणे सर्वात आधी विद्यार्थ्यांनी हेरले गावातील ग्रामपंचायत हेरले येथे भेट दिली। ग्रामपंचायतीमधील कोणकोणते कार्य कोण करते याची माहिती देण्यात आली। यावेळी ही माहिती देण्यासाठी हेरले गावचे सरपंच मान्य श्री राहुल शेटे व उपसरपंच मान्य सौ निलोफर खतीब यांनी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले। ग्रामपंचायत मधील कारभार हा कशा पद्धतीने चालतो, गावची स्वच्छता व घंटागाडी, पाणी व विजेचा योग्य वापर, वृक्षारोपण, गटारीची स्वच्छता व याविषयी सर्व विषयासाठी ग्रामपंचायतीची भूमिका या विषयावर चर्चा केली। यामध्ये ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी गावकरी व विद्यार्थ्यांचे काय योगदान असले पाहिजे याविषयी मोलाचे संदेश सरपंच मान्य श्री राहुल शेट्टी यांनी मुलांना दिल्या। त्यानंतर हेरले गावातील पोस्ट ऑफिसचे कामकाज पाहण्यात आले। पोस्ट ऑफिसचे कोणकोणते कार्य कशा पद्धतीने चालते यामध्ये पोस्ट कार्ड, सेव्हिंग खाते, बचत गटाचे खाते, स्टॅम्प, पार्सल सेवा, विदेशी पार्सल सेवा, त्याचबरोबर इतर अनेक कार्य कशा पद्धतीने चालते याची माहिती माननीय पोस्ट मास्टर श्री श्रीकांत परमाज यांच्याकडून मुलांनी उत्सुकतेने घेतली। या उपक्रमासाठी प्रशालेचे मॅनेजर फादर, मुख्याध्यापक फादर, विषय शिक्षक फादर जोबेन, क्रीडा शिक्षक मान्य श्री संदीप पाटील व सहाय्यक शिक्षिका मिस हेमा मॅडम यांनी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले। या अनोख्या उपक्रमाचे सर्व हेरले गावामध्ये कौतुक होत आहे। न्यूज चॅनल नेटवर्क सह वापरायचं आहे। फक्त एक छोटस उदाहरण देतो की मीटर न बसवता केरळमध्ये एक असं गाव आहे की घरातलं सांडपाणी ज्यावेळी बाहेर पडतं त्याला मीटर बसवलंय, लक्षात आलं, आणि त्याच्यावर आकारणी होते। चावीच्या पाणीपट्टीला जे पाणी नळाला येतंय त्याला पाणीपट्टी नाही आहे, खरं घरातलं सांडपाणी किती बाहेर पडतंय त्याच्यावर पैशाची आकारणी होते। मग जो जास्त सांडपाणी बाहेर काढेल त्याला पैशाची आकारणी जास्त होते। म्हणजे पाण्याचं महत्व हेच पहिल्यांदा आपल्याला कळायला पाहिजे। या दृष्टिकोनातून सर्वांनी पाणी किती वापरायचं आणि त्याचं यूज किती करायचं, रियूज कसं करायचं, लक्षात आलं का बघा। तर ह्या पद्धतीनं आपण आज काम केलं पाहिजे। टॉयलेटमध्ये पाणी किती सांगलं पाहिजे, हातपाय धुवायला किती सांगलं पाहिजे। आता तर केरळमध्ये सर नवीन सिस्टीम निघाल्या, पाण्याचं आपण एक सांडपाण्याचं स्टोअर करायचं आणि ते पाणी म्हणजे स्वच्छ करून ते झाडांना यांना वापरण्याचं प्लॅनिंग त्यांनी करावं लागलं। आता जे आपण नळाचं पाणी डायरेक्ट गटरला येतं, गटरीचं पाणी ओढ्याला जातं, ओढ्याचं पाणी नदीला जातं आणि नदीचं पाकिट मिळते 5 रुपये किंमत आहे त्याची। ते घ्यायचं, तुम्हाला काय घ्यायचं ते तुमच्या कागदावर घ्यायचं, त्यात पॅक करायचं, पेटी काढून टाकायचं, मग ते आपोआप जाते। ते याची किंमत 5 रुपये असते। हे रक्षाबंधनला राखी पाठवते का नाही, त्याच्यासाठी वेगळी पाकिटं पोस्ट खाते पण मिळतं। याच्यामुळे आपलं गेलं तर फास्ट जातं काय। आणि अशा पद्धतीचं पिवळे कार्ड असतं, ते पोस्ट कार्ड 50 पैसे किंमत असते त्याची। त्याच्यावर पण तुम्ही लिहून तुमचं काय मेसेज असतं ते लिहून पाठवता येतं आणि याच्यावर तारीख छाप असते आणि तुम्ही कधी टाकलं आणि त्यांना कधी मिळालं ते पण असतं। जर पत्र असली पाठवायची तर हे असं पाकिट असते, त्याच्यावर पत्ता तुमचा ज्यांना पाठवतो आपण त्यांचा पत्ता आणि तुमचा पत्ता मागच्या बाजूला पाठवून स्पीड पोस्टानं पाठवला जातो। स्पीड पोस्टानं 1 दिवस अगोदर जातो आणि साधं रजिस्टर पत्र केलं 4 दिवस लागतात। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।